लाडक्या बहिणीच्या अनुषंगानुसार महत्त्वाचं आहे. प्रत्येक निवडणुकीत अजित पवार सातत्याने म्हणायचे की 1100 रुपयाचे 2100 रुपये होणार आहेत, सर्व स्कीम महत्त्वाचे आहे. ते मात्र ते झालंच नाही. ते बोलले मी ते. एकंदरीत त्यांनी रेकॉर्ड मोडलाय आज अजित पवारांनी. एक शेवटचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च तुमचा रेकॉर्ड मोडलाय. तुम्ही 10 केलाय, त्यांनी आज 11 सादर केलेला आहे. तोडीस्फोड झालंय असं वाटतं का? नाही, आता परिस्थिती त्या वेळची वेगळी असते. परिस्थितीप्रमाणे अर्थसंकल्प असतो. आता राजकीय कंपल्शन्स विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी असल्यामुळं खिशात नसणारे 2 लाख कोटी रुपयाच्या योजना सरकारने जाहीर केल्या. आता 25,000 कोटीची तूट, याचा अर्थ मी असा काढतो की या योजना ज्या 2 लाख कोटी रुपये अतिरिक्त जाहीर केलेले होते मागच्या अनेक पुरवणी मागण्यात, ते खर्च फारसे झालेले नाहीत. आता कसाबसा तो खर्च 25,000 कोटीच्या तुटीवर आलेला आहे. म्हणजे घोषणा प्रचंड मोठ्या आहेत. आमदारांनी मागण्या केलेल्या, आमदारांनी नारळ फोडलेले, आमदारांनी उद्घाटन केलेले अनेक उपक्रम हे कदाचित त्याला पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे थांबणार आहेत. पण तो तपशील आता बजेट वाचल्यावरच कळेल, त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. मी सलग 10 वर्ष अर्थसंकल्प मांडला आणि अजितदादांनी 11वा मांडला. मध्ये थोडा वेळ आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना मांडता आला नाही. पण मी त्यांचं अभिनंदन करतो की 11 अर्थसंकल्प त्यांनी मांडले आणि आता 5 वर्ष तर त्यांचंच सरकार राहील असं दिसतंय. त्यामुळे 11 अधिक 4 15 होतील. याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली. जुलै ते मार्चमध्ये 33,000 कोटी रुपये खर्च झाले. याचा अर्थ 36,000 कोटी रुपये ठेवल्यामुळे आम्हा भगिनी म्हणजे आपल्या भगिनींची संख्या कमी होणार आणि त्यांची तरतुदी कमी होणार हे याच्यावरनं स्पष्ट होतं. स्पष्ट आहे की लाडक्या बहीण योजनेला कात्री लावण्यात येणार आहे. सुरुवातीला जे भाषण झालं त्याच्यामध्ये इतके टनेल, इतके रस्ते आणणार, इथनं तिथे नेणार, करणार, असं करणार, देणार. अरे पण हे सगळेच करण्यासाठी आणणार कुठून? आणण्याच्या कुठल्याच वाटा दिसत नाहीत, फक्त रस्ते दिसत आहेत. पण ते येणार कुठनं, जाणार कुठे आणि त्यासाठी येणारे पैसे येणार कुठून हे सांगायला कोणीही तयार नाही. एक साधी म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की फाटलेल्या संसाराला 17 ठिगळं. हे ठिगळं लावण्याचं काम केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी. ते फार काही यशस्वी होईल असं वाटत नाही. आणि मध्येच त्यांनी जोरात घोषणा दिली, छत्रपती संभाजी महाराज की जय. मला अजितदादांना विचारायचं आहे, दादा, संभाजी महाराजांवरती निघणारी 30 नाटकं, 60 कादंबऱ्या, या कादंबऱ्या आणि नाटकं कोणाकडनं तरी वाचून घ्या आणि आपण खरंच संभाजी महाराजांचे निस्सीम भक्त असाल, जसे आम्ही आहोत. जेव्हा राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला त्याचं खुलं समर्थन आम्ही केलं होतं. राम गणेश गडकरी यांच्या साहित्यामध्ये कायम छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाला. छत्रपती संभाजी महाराजांना इथल्या एका साहित्यिकांच्या वर्दळीने नको ते लिहिलं त्यांच्याबद्दल. आमची इच्छा एवढीच आहे की आपण जेव्हा इतक्या जोराने घोषणा दिल्या तेव्हा आपल्या हृदयामध्ये कुठेतरी संभाजी महाराजांनी स्थान मिळवलेलं आहे. त्यांचं बदनामी करणारं साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातनं मी बाद करतोय अशी घोषणा आपण जेव्हा या आपल्या अर्थसंकल्पाला उत्तर द्याल त्याच्यात कराल आणि याचा पाठपुरावा करून याला समर्थन द्याल अशी अपेक्षा करूया. नुसतं संभाजी महाराज की जय म्हणून होणार नाही, त्यांची बदनामी करणाऱ्यांना पण फटके दिले पाहिजेत. हे फटके शाब्दिक रूपात आपण द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. जैसे जयंत पाटिल सर ने कहा की पिछले महाराष्ट्रभरात आता 100% हिंदूंची मटण दुकान आम्ही स्थापन करतोय आणि कुठेही बेसनयुक्त मटण मिळणार नाही. आता हिंदूंच्या दुकानात जाऊन मटण द्या असं त्यांना आव्हान केलं. हा बालिशपणा आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे. त्याच्यावरती न बोललेलं बरं. नाही त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात काय अर्थ नाही. जयंत पाटिल साहब ने कहा कि पिछले साल आधे साल के लिए ही 36,000 करोड़ की तरतूद की लाड़की बहन योजना के लिए. इस बार ऐसे लग रहा है पूरे साल के लिए 33,000 करोड़ है. 3 महीने का. तो इस बार व्हाट इज योर रीडिंग इनटू द रीडिंग इज वेरी क्लियर एज पर द allocation. You can clearly get a feel that they are going to cut short all the ladkya bahins. All our darling sisters will have to face the economical cut. Sir, besides that, even the farm loan waiver was a major point for them. They did not discuss on it. So they have forgotten farmers, they are forgotten more. All that they have announced in the prior to election, they have forgotten. They think that public memory is short, elections have gone.
We have won the elections. Now let's see after 5 years. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.